तुझी सुंदरता महान आहे. तू फक्त चमत्कारामध्ये नाहीयेस, तर तू लोकांमध्ये पण आहेस. तू या मंदिरामध्ये पण आहेस. तू जिकडे बघावं तिकडे आहेस. आम्हाला ते डोळे दिले आम्ही तुला पाहू शकू देवा, आणि तो आनंद आम्ही घेऊ शकू रोज आणि रोज, रोज आणि रोज माझ्या देवा. आज आम्ही दुःखी आहोत, निराश आहोत, आम्ही कुरकुर करत आहोत, कारण आम्ही तुला चमत्कार शोधतोय. पण तू चमत्कारात नुसता नाहीयेस, तर तू आज या ठिकाणी उपस्थित आहे. धन्यवाद देते बाबा, इथं पुढच्या वेळी तुझ्या हातात प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य नावाची प्रार्थना मागते म्हणून तू ऐकून द्या. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आप क्या हाथों को देखना चाहता हूँ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. क्या आप लोग आनंद लेते हैं? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यहोवा के भवन में आनंद की भरपूरी है. हालेलुया. हम गीत गाएंगे, परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देंगे, उसकी स्तुति महिमा प्रशंसा करेंगे. धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला. किती को आपण धन्यवाद देतो. धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, यीशुला, हालेलुया. राजाचा राजा, धन्यवाद यीशुला, हालेलुया.
प्रभूला राजांच्या राजाला मान महिमा आणि गौरव सदा असो. हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रेज द लॉर्ड. दावीद राजा असं म्हणतो की माझ्या जीवा परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद कर, त्याचे अपराध त्याचे करुणा आणि त्याची दया काय कर विसरू नकोस. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आपले कितीही अपराध जरी असले तर तो धुवून शुद्ध करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. म्हणून तर आपण इथे या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी आलेलो आहोत. हालेलुया. कित्येक संकटातून त्रासामधून आणि सगळ्या गोष्टीचं वातावरणाचं बदल झेलून आणि आजारपण देखील असलं आपल्या जीवनामध्ये तरी देखील आपण त्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी आहोत. हालेलुया प्रेज द लॉर्ड. कारण आपला प्रभू महान आहे. हालेलुया. आपण त्याच्या स्तुतीसाठी पुन्हा एक वार आपण गीत गाऊ आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ.
प्रेज द लॉर्ड। इसकी आवाज नहीं आ रही है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मुक्ति का नायक वो जय मुझे देता है, मुझ में वो जीवित है, कितना आनंद है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हमारा प्रभु जीवंत परमेश्वर है। हालेलुया, चांद सितारों की परिस्थिति हम नहीं करते क्योंकि जिंदा खुदा है हमारा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हम फिर से एक बार गीत गाएंगे और परमेश्वर के नाम को हम धन्यवाद देंगे। अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर हो। हालेलुया। काय तुम्ही तहानलेले आहात? कारण जी नीतिमत्वाची भुकेली आणि तहानलेले तेच तृप्त होतील। हालेलुया। आणि परमेश्वराने आपल्याला त्याच्या आत्म्यासाठी भुके राहायला शिकवलं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। त्याचा पवित्र आत्मा जर आपल्यामध्ये त्याची भूक वाढवत नाहीये तर आपलं जीवन कोरडं आहे। प्रेज द लॉर्ड। आणि आज आपण मागूया देवाला की प्रभू तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर माझ्या जीवनामध्ये कर, म्हणजे मी तुझी उपकार स्तुती करेन, मी तुझा गौरव करेन। हालेलुया। या आपण गीत गाऊया, आराधना करत देवाला धन्यवाद देऊ। अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तू है, अग्नि का है ये समय, अंतिम दिनों के अभिषेक सारे लोगों के ऊपर तू है, अग्नि का है ये समय, पवित्र आत्मा से भरते हमें, अग्नि समान तेरा, अग्नि के समान तेरा, जो का तूफान का ले गया, अग्नि आत्मा की ऊपर का, अग्नि समान तेरा, अग्नि के समान तेरा, जो का तूफान का ले गया, अग्नि आत्मा की ऊपर का, इसकी हड्डियों की तैयारी में तेरी सेना को चलते देखूं, अधिकार की वाणी तुझे पवित्र आत्मा में नमोद करूं, इसकी हड्डियों की तैयारी में तेरी सेना को चलते देखूं, अधिकार की वाणी तुझे पवित्र आत्मा में नमोद करूं, अग्नि समान तेरा, अग्नि के समान तेरा, जो का तूफान का ले गया, अग्नि आत्मा की ऊपर का, अग्नि समान तेरा, अग्नि के समान तेरा, जो का तूफान का ले गया, अग्नि आत्मा की ऊपर का, जैसे प्रकट की प्रार्थना में झुके बादल को उठते देखूं, आग जैसे कहा वही अग्नि का करने पर्वत की प्रार्थना में झुके बादल को उठते देखूं, आग जैसे कहा वही अग्नि को अग्नि समान तेरा, अग्नि के समान तेरा, जो का तूफान का ले गया, अग्नि आत्मा की ऊपर का, अग्नि समान तेरा, अग्नि के समान तेरा, जो का तूफान का ले गया, अग्नि आत्मा की ऊपर का, सीधे पर्वत की चोटी करने अग्नि ज्वाला को जलते देखूं, इस्राएल के खुदा वही अग्नि को ऊपर तुझे, सीधे पर्वत की चोटी करने अग्नि ज्वाला को जलते देखूं, इस्राएल के खुदा वही अग्नि को ऊपर तुझे, अग्नि समान तेरा, अग्नि के समान तेरा, जो का तूफान का ले गया, तेरी आत्मा की ऊपर का, अग्नि समान तेरा, अग्नि के समान तेरा, जो का तूफान का ले गया, तेरी आत्मा की ऊपर
आहे? येस, देवाची उपस्थिती. या डोळे बंद करूया आपण. हालेलुया. थँक यू जीसस. थँक यू होली स्पिरिट. ये पवित्र आत्मा, ये आमच्या प्रत्येकाचा ताबा घे. हर एक भरकट, हर एक भ्रांत, हर एक भ्रम येशूच्या नावात तुझ्या उपस्थितीमध्ये मी धमकावते. तुझं वचन आम्हाला अंघोळ घालतं. आज पुन्हा एक वार आम्ही तुझ्या वेदीजवळ शुद्ध होण्यासाठी आलो. थँक्यू लॉर्ड. पवित्र आत्मा तू आजा. तुझी उपस्थिती आहे आणि जशी आम्ही या गीतामध्ये प्रार्थना केली तशा पद्धतीने आपण प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा घे. प्रत्येकाचे डोळे उघड, प्रत्येकाचं मन, अंतर्गत विचार तुझ्याकडे लागू दे प्रभू. आज पुन्हा एक वेळा मी जमिनीकडे आलोय. या जमिनीमध्ये उगम आहे, या जमिनीमध्येच ब्लेसिंग्स आहे, या जमिनीमध्येच आनंद आहे, या जमिनीमध्येच आरोग्य आहे आणि याची मशागत करण्यासाठी तू आम्हाला या पृथ्वीवर पाठवलं. आणि आज आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो, तुझ्या आत्मेमध्ये बाप्पा नांगरणी झाली आहे, आता पेरणीची वेळ आहे आणि आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तुला फळ देणार आम्हाला बनव. हे पीक, हे बीज निष्फळ होणार नाही, कारण तुझं वचन विफल होऊन परत जात नाही. ते तुला फळ दिल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाची जमीन तुझ्या हातामध्ये देऊ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने नावात प्रार्थना मागते म्हणून तू ऐकते का? आमेन, 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 हालेलुया, हालेलुया. बसूया. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते. देवपणी पुन्हा एक बार आमच्यामध्ये भाकर बोलण्याची संधी दिली, वाढण्याची संधी. पास्टरांचे देखील मी आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली. प्रेज द लॉर्ड. ओके, वचनाकडे जाऊया आपण. नीतिसूत्र याचं 17 वाक्य आहे. नीतिवचन उसका अध्याय 17. आज हम आनंद के बारे में सुनेंगे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशाविषयी ऐकणार आहे आपण?
आनंदाविषयी शेजाऱ्याला सांग, तू आज आनंदी होऊन जाणार आहेस. प्रत्येक निराशा जी तुझ्या विचारांमुळे बांधलेली आहे ती आज तुटणार आहे. हालेलुया. वचन सांगतं नीतिवचन 17 याचा 22वा अध्याय, आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे, खिन्न हृदय हाडे शुष्क करतं. प्रेज द लॉर्ड. कसलं हृदय औषध आहे? आनंदी हृदय काय आहे? औषध आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या आणि शेजाऱ्याला पण सांगा, तुझं आनंदी हृदय तुझ्यासाठी औषधाचं काम करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आनंद आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचा आहे. प्रेज द लॉर्ड. जर आपण आनंदी नाही आहे तर आपण आजारी पडणार. समजते? आणि आपण आजारी असू नये अशी देवाची इच्छा आहे. आपल्याला वाटतं आजारी पडावं आणि डॉक्टरकडे जाऊन बरं व्हावं, पण देवाची इच्छा आहे तू आजारीच पडू नये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे मी आजारी पडू, तर त्याने काय केलंय? आनंदी हृदय, आनंदी परिसर नाही म्हटलेलं. हालेलुया. आनंदी चर्च नाही म्हटलेलं, आनंदी लोक नाही म्हटलेली, आनंदी कुठलंही असं पर्यटन स्थळ नाही म्हटलेलं, तर आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं हृदय हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे प्रभूला त्याच्यामध्ये आनंद पेरण्यासाठी. आणि आज देवबापाची इच्छा आहे की समजून घे बाळा की तुझा आनंद तू कशा शोधतोयस किंवा तुला काय पाहिजे त्याच्यात नाहीये, तुझा आनंद तुझ्या हृदयामध्ये. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं नीतिवचन याचं 4 अध्याय 23 वचन की आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, त्याच्यामध्ये काय आहे? जीवनाचा उगम आहे. प्रेज द लॉर्ड. जीवनाचा काय आहे? मला तुमचा प्रतिसाद हवाय. माझ्याकडे बघा. लिहून जर आनंदी होणार नसाल तर त्याचा काहीच उपयोग नाही. जर वचन डोक्यात घुसलं तर तुम्ही आनंदी होणार आहे. बरोबर आहे का? नाहीतर डोकं फोडून प्रार्थना कराल आणि तोंडावर कायम दारा वाजलेली असते. आणि देवाची इच्छा आहे घेऊन घेऊ नको, लिहिलं तर त्याच्यावर मनन कर. प्रेज द लॉर्ड. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. आणि आनंद राहणं ही तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने रचलेली योजना आहे. त्याची ती ठाम इच्छा आहे की माझ्या लेकरांनी आनंदी असावं. हालेलुया. तुझा आनंद कुणी चोरून घेऊ नये यासाठी तुला प्रयत्न करायचे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माणूस निर्णय कोणाचे स्टेटस तुम्ही पाहिले असेल तर ज्याच्यानी आनंदी वाटे ते करा आहे का? आणि कशानेच आनंदी नाही ते बघा. तुम्ही स्टेटस वाल्यांचे चेहऱ्यामध्ये तुम्ही जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की स्टेटस घेऊन पण ते आनंदी नाहीये. कारण आनंद स्टेटस देण्यावर नाहीये, आनंद पर्यटन स्थळामध्ये नाहीये, आनंद तुमच्या हृदयामध्ये. आणि देवबापाची इच्छा आहे की तो तुला मिळवायचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो तुला प्राप्त करायचा आहे. कारण सैतान आनंद चोरणार आहे. जर त्याला चोरी करायची कळते तर मला हिसकावून घेण्याचं समजलं पाहिजे. कारण देवबापाने मला सैतानावर अधिकार दिला. शेजाऱ्याला सांग. आणि तुला हे कळलं पाहिजे की माझा आनंद कोण चोरून घेऊन जाते, त्याच्याकडून मला तो रिटर्न घेता आला पाहिजे. हालेलुया. सैतानावर अधिकार मिळवणं म्हणजे काय? नुसतं हवे गोळे मारणं नाही, तर माझा आनंद जो प्रभूने मला दिलाय त्याचं मला रक्षण करायचंय. कारण माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या हृदयामध्ये तो आनंद आहे आणि तिथून जीवनाचा उगम आहे. तर मी माझ्या हृदयाचं विशेष रक्षण केलं पाहिजे. कशाचं रक्षण केलं पाहिजे? कशाचं? जर मी आनंदी नाहीये तर प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये? शेजाऱ्याला सांग तुझ्या हृदयात प्रॉब्लेम आहे. तुझं हृदय प्रभूला दे. आज नव्यानं समर्पण कर. नुसती प्रार्थना करू नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुझ्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. आणि उत्कृष्ट हृदय काय दिलंय? आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. मला आरोग्य पाहिजे, मला आनंदी राहायचंय. हालेलुया. नाहीतर जे दुःखी निराश आहेत लोक, मी तुम्हाला गॅरंटी देते कालांतराने त्यांना आजार जडतो आणि तो आजार इतका बळावतो, इतका त्रासदायक होतो की तुम्ही त्याच्यातून बाहेर येणं खूप अवघड आहे, अशक्य आहे. प्रभू आपल्याला आरोग्य देतो तो गोष्ट वेगळी, पण जर तुझं हृदय आनंदी असेल तर इटर्नल लाईफ म्हणजे येशू ख्रिस्त येण्यापर्यंत तुम्ही आणि मी आनंदीत असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आनंदी व्हायचंय, आनंदी व्हायचंय. आनंद इकडे तिकडे नाही मिळत. आनंद कुठे आहे? माझ्या हृदयात. जर माझ्या
हृदयात आनंद आहे, मी कुठेही बसू दे मी आनंदी असणार आहे. हालेलुया. मी कुठेही असू दे मी आनंदीत असणार आहे, कारण हृदय मला इकडून तिकडून मिळत नाही. मी तुमच्यामध्ये एन्जॉय करते, तुम्हाला माझ्यामध्ये नसला तरी माझा आनंद माझ्या हृदयात आहे, त्यामुळे मी तुम्हाला एन्जॉय करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं तोंड बघून पण मी आनंदी होते, कारण आनंद माझ्या हृदयात आहे. हे खूप मोठं सिक्रेट आहे. जर तुम्ही आनंदी, तुम्हाला कुठेही नेऊन ठेवा, तुम्ही आनंदीच असणार, तुम्ही आनंदीच असणार. हालेलुया. हालेलुया. कारण आनंद कुठे आहे? माझ्या हृदयामध्ये. आणि ते उत्कृष्ट काय आहे माझ्यासाठी? औषध आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला बीपीची गोळी घ्यायची गरज पडणार नाही, तुम्हाला शुगरची गोळी घ्यायची गरज पडणार नाही, तुम्हाला आर्थरायटिस साठी गोळी घ्यायची गरज पडणार नाही. जर तुम्ही आनंदित आहे, जर आनंद हा तुमच्या हृदयामध्ये आहे, तर प्रभू तुमचा आनंद कधीच काढून घेणार नाही. हालेलुया. कारण त्याची लेकरं कशी असावी? आनंदी असावी. आणि मला कळलं पाहिजे आनंद कशात आहे? माझ्या हृदयात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर मी त्या हृदयाचं रक्षण केलंय, मी त्या हृदयाची मशागत करते, मी त्या हृदयाची काळजी घेते, मी त्या हृदयाकडे रोज बघते, रोज खुरपत घेऊन त्याला स्वच्छ करते, रोज माझ्या शेतामध्ये जाऊन मी त्याची निगराणी करते, तर गॅरंटेड तुमचा आनंद कुणीच काढून घेणार. कारण बायबल सांगतं जर वचन तुला समजलं नाही तर तो दुष्ट येऊन अंतःकरणात चोरलेले ते पेरलेले ते चोरून घेऊन जातो, आणि ते काय होतात? निष्फळ होतात. म्हणजेच काय होतं? मला कळत नाही की माझा आनंद नेमका कशात आहे. तुमचा आनंद तुमच्या हृदयामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय दिशात आहे सैतानाची की माझा आनंद चोरून घेतो? कारण मी त्याला काय केलंय? रक्षण करते. हालेलुया. मी काय करते? मी रक्षण करते. शेजाऱ्या सांग, आपल्या आनंदाचं रक्षण कर. आपल्या आनंदाचं रक्षण कर. हालेलुया. तुम्हाला माहिती ख्रिस्ती लोक सगळ्यात जास्त अनहॅपी आहेत. गॅरंटेड आहे. येशूकडे येऊन हालेलुया प्रेज द लॉर्ड 24 तास प्रार्थना करून, नाईट प्रार्थना करून, डे प्रार्थना करून, 40 दिवस फास्टिंग करून, सगळं करून पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये. म्हणून बाहेरची लोक तुमच्या तोंडाकडे बघून म्हणतात तुझा येशूच नको. किती पण पवित्र आत्मा असू दे, किती पण उड्या मारणार असू दे, तुझ्या चेहऱ्यावर आनंद असलाच पाहिजे, कारण पुढच्याला तुझ्यातला आनंद बघून आनंद झाला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर बाहेरच्या लोकांना तुझ्या तोंडाकडे बघून, चर्च मधल्या लोकांना तुझ्या चेहऱ्याकडे बघून जर आनंद वाटत नाहीये, तर तुझ्या हृदयामध्ये प्रॉब्लेम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस पण बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येईल आणि ही लोक खरंच आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या येशूमध्ये काहीतरी निराळपण आहे. बोलो येशू मसीह की जय. चर्चला आली तू, काय झालं तुला? मी खूप दुःखी आहे. किती दिवस तू दुःखी राहणार? तुला हे कळलं पाहिजे आनंद कसा प्राप्त करायचा. हालेलुया. कारण आनंद हा शिकण्याची गरज आहे. आनंद कसा प्राप्त करायचा हे शिकण्याची गरज आहे. वचनातून मला कळलं पाहिजे की मी आनंदी का नाहीये आणि आनंदी होण्यासाठी मला काय करायचंय. प्रेज द लॉर्ड. आज बाहेरचं जग सिगरेट, दारू, तंबाखू, पर्यटन स्थळ, वेगवेगळ्या लोकांची जन्नत, त्याच्यामध्ये आनंद वाटत, त्या लोकांना भेटणं, नातेवाईक, लग्न, बारशी, बरंच काय काय काय. पण मी तुम्हाला गॅरंटी देते 5 मिनिटाच्या वर त्यांचा आनंद टिकत नाही. आपला मात्र आनंद तसा नसला पाहिजे अशी प्रभूची इच्छा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण सदैव सदैव कितीही क्लेश, कितीही व्याधी, कितीही संकट, कितीही आजारपण, कितीही कर्ज असलं तरी तुमच्या आणि माझ्या चेहऱ्यावर काय असलं पाहिजे? आणि ते असंच होतं का? त्याच्यासाठी प्रोसेस आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी काय आहे? त्याच्यासाठी देवबापांनी ठेवलेल्या वेगवेगळ्या सिस्टम्स आहेत, स्टीम्स आहेत, त्याच्यामध्ये स्टेप्स आहेत. आणि प्रभूची इच्छा आहे ती शिक. पवित्र आत्मा कशासाठी माहितीये? तुम्हाला आणि मला सत्य शिकवण्यासाठी. पवित्र आत्मा तुमच्या माझ्या गाड्या सांभाळण्यासाठी नाहीये, तुमची आणि माझी फक्त सुरक्षा करण्यासाठी नाहीये, तर तो तुम्हाला तुमचा आनंद कसा प्राप्त करायचा यासाठी आलाय. हालेलुया. बायबल सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. प्रेज द लॉर्ड. मग मला काय कळलं पाहिजे? नाही माझं चर्चच बरोबर नाही, माझं पालकाच्या तोंडावर आनंद नसतो. आणि काय हिला बघितलं की मला लोकच फिरते. नाही बेटा, तुझं हृदय खराब आहे. मी नाही सांगत, बायबल सांगते. कारण आनंदी हृदय, आनंदी हृदय म्हटलंय का आनंदी चर्च म्हटलंय? आनंदी पास्टर म्हटलंय? आनंदी ब्रदर म्हटलंय? नो. आनंदी हृदय हे उत्कृष्ट काय आहे?
औषध आहे आणि आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू आज तुमच्या जीवनासाठी तो ओतू इच्छितोय. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा आहे. निराशा, अडचणी, दुःख, प्रॉब्लेम, क्लेश ते मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. आज मी त्यांच्यासाठी आनंदाची ओतणी करणार आहे. तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. हालेलुया. तुम्ही चांगले रिसीव्हर आहात. तुम्ही जर चांगले स्वीकारणारे असाल तर आज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये प्रभू तुम्हाला आनंद देणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन काढूया. पहिले तिमोथी 6 अध्याय 17 वचन. तिमोथेला पहिले पत्र याचा 6 अध्याय आणि 17 वचन. वाचा पुढे सापडला असेल. प्रस्तुत युगात त्या सर्वांना निश्चित सांगली, तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विकून देतो त्याच्यावर आशा ठेवावी. हालेलुया. प्रस्तुत युगातल्या धनवानांना निश्चित सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. हालेलुया. त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन खूप सुंदर आहे की तुम्हाला जे उपभोगण्यासाठी परमेश्वर देतो ते तुम्ही एन्जॉय करावं. प्रेज द लॉर्ड. काय करावं? काय दिले त्या ठिकाणी? प्रस्तुत युगातल्या धर्माला निश्चित सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये. चर्चला नाही सांगितलेलं, हे बाहेरच्या लोकांसाठी वचन आहे. आपल्यासाठी काय आहे? जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर तुम्ही आशा ठेवावी. म्हणजे तुमच्या जवळ जे काही आहे जर तुम्ही त्याच्यामध्ये संतुष्ट असाल तर तुम्ही आनंदी असणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला खरंच आनंदी व्हायचंय तर स्वतःच्या मनाला हे ठामपणे सांगा की मला जे काही प्रभूने दिले उपभोगण्यासाठी ते मी एन्जॉय करणार आहे. हालेलुया. आणि काय करणार आहे? एन्जॉय म्हणजे मी त्याच्यामध्ये आनंद करणार. खिडकीवर त्याच्यामध्ये काय करणार आहे? मी आनंद करणार आहे. कारण मला देवानी दिलेली ती काय आहे? ती कृपा आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतंय चर्च मध्ये मी आनंदी नाहीये तर तुझं हृदय खराब आहे आणि प्रभू आज तुला सांगत आहे की तुला हे देव बापानी दिलेली उपभोगण्यासाठी गोष्ट आहे, हिच्यासाठी तुला आनंद करायचा आहे. हालेलुया. तू जर चर्च विषयी कुरकुर करशील आयुष्यभर निराश असणार आहे. तू जर पालकाविषयी कुरकुर करशील आयुष्यभर निराश असणार आहे. तू जर तुझी पत्नी खूप त्रास देते म्हणून कुरकुर करशील आयुष्यभर निराश असणार आहे. तू मला हा नवरा का दिलाय ज्याला काहीच कळत नाही, किती पण बोंबला, किती पण सांगा, तो मला त्रासच देतो, तर तू आयुष्यभर निराश असणार आहेस. बायबल आपल्याला सांगते की तुम्हाला जे प्रभू पासून उपभोगण्यासाठी दिलेली गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही आनंद करावा. हालेलुया. म्हणजे काय? मला निश्चय करायचंय की हेच माझं चर्च आहे. दे बापा, काही पण असू दे परिस्थिती, मला ह्याच्यामध्ये आनंदी राहायचंय. हालेलुया. मी तुम्हाला गॅरंटी देते दुसऱ्या मिनिटाला दुष्टात्मा पळून जाईल आणि तू आनंदी होशील. हालेलुया. तुम्हाला अगदी ठाम निश्चय घ्यायचा की हीच माझी बायको आहे. बापरे किती त्रास देते, हे पण अवघड आहे, पण मला हिच्याच बरोबर देवा राहायचंय, मला आनंद दे. मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही आनंदी राहणार. नाहीतर तुमचं जीवन नरक बनणार. सैतानाला माहिती की ह्या गोष्टी आवडत नाहीत, ह्याला कसं दुःखात ठेवायचं, ह्याला कसं बांधून ठेवायचं. हा जे गोष्टी प्राप्त करण्यासाठी बघत आहे त्या गोष्टीसाठी हा इतकी धडपड करत आहे, पण ज्याच्याकडे हे ऑलरेडी आहे ते त्याला समजत नाहीये म्हणून हा दुःखी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय करायचंय? निश्चय घ्यायचा, हाच माझा नवरा. हॅलो, मारकुटा असला तरी हाच माझा, सोडायचं नाही. म्हणजे तुम्ही काय व्हाल? आनंदी व्हाल. करून बघा, ही प्रोसेस आहे. आजपासून कुरकुर करायचं बंद करा. नाही दुसऱ्या मिनिटाला तुम्ही आनंदी झालात तर गॅरंटी. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराची इच्छा आहे जे काही उपभोगण्यासाठी दिले त्याची आशा ठेवा. इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन आहे एन्जॉय करा. प्रेज द लॉर्ड. प्रीचिंग एन्जॉय करायला शिका. तुम्हाला अजिबात निराशा येणार नाही. कोण बोलतंय, कशाला उभी राहिली आणि काय गरज होती, झालं तू दुःखी असणार आहेस आणि तुझ्यामुळं 10 माणसं दुःखी होणार आहेत. शेजार सांग दुःखी होऊ नकोस.
प्रीचिंग एन्जॉय कर, प्रीचर एन्जॉय कर. हालेलुया. जर तुम्ही प्रीचर एन्जॉय कराल तर मी तुम्हाला गॅरंटी देते वचनाने देव तुमच्याशी बोलेल. हा आनंद मिळवण्याचं स्तोत्र आहे. कुठे कशाला आले काय, तू दुःखी आहेस बाबा आणि तुझ्यामुळे 10 लोकांना, जर तुम्हाला तुमचं हृदय सेट करता येत नसेल, तुम्हाला जर तुमच्या हृदयावर काम करता येत नसेल, तुम्हाला जर तुमच्या हृदयाची घाणेरडपण कळत नसेल, त्याला सेटिंग करणं जर तुम्हाला कळत नसेल, तर दुसऱ्याला दुःख देऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं हृदय नीट करण्यासाठी काय कर, प्रयत्न कर, प्रार्थना कर, देवाजवळ माग. आणि ज्यावेळेस ते नीट होईल त्यावेळेस दुसऱ्याच्या हृदयामध्ये काहीतरी पेर, मग त्याला वाईट वाटत चांगलं वाटत ते देव बघून घे. हालेलुया. पण मला काय करायचंय, मला सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टीचा काय घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा. ती फॅनच नाही असू दे ना, इकडे 4 आहेत ना, बाद झाली ना. हॅलो, मी आनंदी राहणार आहे. शेजारा सांग, मी आनंदी राहणार आहे, मी आनंदी राहणार आहे. काही असू दे, माझ्या घरात असलं नसलं मी आनंदी असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तसं जर नसेल तर तुमच्या आणि माझ्यासारखा दुःखी व्यक्ती जगात कुठे मिळणार नाही. पण प्रभूची इच्छा आहे की तुम्ही तुमचा आनंद घ्यावा. काय घ्यावा, कशाचा आनंद घ्यावा, जे काही उपभोगण्यासाठी देते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाहीतर तुम्ही निराशच नाही, तुम्ही दुःखी असणार, सदैव दुःखी असणार. आणि खरंच तुमचे नातेवाईक पण तुमच्याकडे बघणार. तू चर्चला जाऊन दुःखी होतोस, चर्चला जाऊन कोण दुःखी होतं, चर्चला जाऊन तोच व्यक्ती दुःखी होतो ज्याचं हृदय खराब आहे. प्रेज द लॉर्ड. कारण चर्च एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्रभूचं वचन बोललं जातं आणि वचन हे मला संजीवित करतं, वचन हे मला अंघोळ घालतं, वचन हे मला सुधारण्यासाठी आहे. पण माझी हृदय रूपी जमीन घाण आहे, संकोचित आहे, त्याच्यामुळे प्रभू जे मला आरोग्य देऊ इच्छितोय ते मला मिळत नाही. आजपासून देवाची इच्छा आहे की तुम्ही आजारी पडू नये आणि तुम्ही खरंच आजारी पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की देव बापाची कडून आलेली तुमच्यासाठी प्रोफेसी की तुम्ही आजारी असू नये. कारण आज तो तुम्हाला कान मंत्र नाही, वचनातून बोलत आहे की तुला मी आनंद देऊन ठेवलेला आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याचं फळ आहे का? किती लोकांकडे पवित्र आत्मा आहे? आता बघा की हात नाही, माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. अरे वा, व्हेरी गुड. मग तू आनंदी का नाहीयेस? कारण पवित्र आत्म्याचं फळ आहे. म्हणा ना, आहे का? बोलो येशू मसीह की जर पवित्र आत्म्याचं फळ आनंद आहे आणि मी चर्च मध्ये जाऊन दुःखी होतो, प्रॉब्लेम कुठे आहे? माझ्या हृदयात. प्रभूला म्हणा, प्रभू माझं अंतःकरण स्वच्छ कर. कारण आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. जर हाडं दुखतायत, हड्ड्या किती लोकांच्या दुखतायत? हॅलो, प्रेज द लॉर्ड. त्याचं कारण आहे तू खूप दुःखी आहेस. काय आहे? तुला उपभोग घेण्याचं कळत नाहीये. हालेलुया. काय कळत नाहीये तुला? तू तुझ्या कुटुंबाविषयी कुरकुरीत आहेस, तुझ्या बायकोविषयी तुला कुरकुर आहे, तुझ्या नवऱ्याविषयी तुला प्रॉब्लेम आहे, तुला तुझ्या नातेवाईकांविषयी प्रॉब्लेम आहे, तुला तुझ्या स्वतःविषयी प्रॉब्लेम आहे, तुला रंगाचा प्रॉब्लेम आहे, तुला नाकाचा प्रॉब्लेम आहे, तुला उंचीचा प्रॉब्लेम आहे, तू दुःखी आहेस. हॅलो, किती लोकांशी प्रभू बोलत आहे? काही लोकांना चर्चचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांना सिस्टरचा प्रॉब्लेम आहे, काही लोकांना माईकचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही दुःखी असणार आहे. पण जर ह्या उपभोगासाठी दिलेल्या गोष्टींचा तुम्ही जर व्यवस्थित एन्जॉय केलं, वाव, तुमच्यासारखा आनंदी व्यक्ती कुठे नसणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते मी तुम्हाला काय सांगते? देव बापाने तुम्हाला आणि मला उपभोगण्यासाठी दिले की तुम्ही त्या गोष्टी एन्जॉय कराव्यात. तुमची लाईफ एक सुंदर लाईफ असावी, तुमचं फॅमिली लाईफ सुंदर असावी, तुमची पर्सनल लाईफ सुंदर असावी, तुमची काय म्हणायचं सामाजिक लाईफ सुंदर असावी. कारण तो तुमच्यामध्ये आनंद देऊन लोकांसाठी तुम्हाला उदाहरण करू इच्छितो. हालेलुया. लोक मला नेहमी म्हणतात, सिस्टर तुम्ही नेहमी आनंदी असता. प्रेज द लॉर्ड. कारण मला माहिती माझा आनंद माझ्या हृदयात आहे, मला चर्च आनंद देत नाही. हॅलो, हालेलुया. तुम्ही मला आनंद देऊ शकत नाही देऊ शकत. माझा नवरा मला आनंद देऊ शकत नाही. माझा आनंद माझ्या हृदयामध्ये, कारण माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. आणि मला समजतं माझ्या घरामध्ये काही असो नसो, मी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक निराश करतील, दुखावतील, त्रास देतील, वाईट लबाडीने बोलतील, त्यावेळेस तुम्ही काय? तुम्ही आनंद करा, उल्हास करा. तुमचा प्रतिफळ कुठे आहे? स्वर्गामध्ये. हालेलुया. नवऱ्याला एन्जॉय करायला शिका. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. आज सकाळी एक मॅटर झाला आणि खूप जुनी गोष्ट मला आठवली, डोकं सटाकलं आणि माझा आनंद निघून गेला 2 सेकंदामध्ये. काय झालं?
आणि मला कळलं प्रभू मी आज आनंदाविषयी बोलणार आहे आणि तू कदाचित मला जाणीव करून देतेस की तिथला जो पॉइंट आहे तो तुला परत एकदा रिपेअर करायचा आहे. मी तुला आनंद देणार आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण जुन्या गोष्टी घोकून नको असं बायबल आपल्याला सांगतं. प्रेज लॉर्ड. जुन्या गोष्टीची आठवण सुद्धा करू नकोस. तर काय कर, मी तुझ्यासाठी काय करत आहे, नवीन गोष्ट. वचन माहित नाही, मी तुझ्यासाठी काय करत आहे, नवीन गोष्ट उत्पन्न करत आहे. हालेलुया. आज परमेश्वर तुमच्यासाठी आजपासून एक वेगळी गोष्ट उत्पन्न करत आहे आणि ती म्हणजे पवित्र आत्म्याकडून मिळणारा आनंद आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कुठेही जा, दुनियेच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्ही आनंदीच असणार. आजपासून प्रभूचं अभिवचन आहे तुमच्यासाठी. हालेलुया. तुमची बंधनं तुटतील आज या वचनाद्वारे. प्रभू तुम्हाला या वचनाद्वारे आंघोळ घालेल आणि तुम्हाला समजेल की माझा आनंद कुठे गेलेले नाहीये. माझा आनंद माझ्या हृदयात. माझ्या कुठे आहे, जितकं त्याचं रक्षण करेल कुणी चोरून नेऊ नये यासाठी. जितकं तुम्ही रक्षण कराल, काही पण असू दे, सगळं वातावरण बिघडलेलं असू दे, मी आनंदीच असणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या नावेमध्ये शांत झोपण्याचं कारण होता, तो आनंदी होता. डिप्रेशन आलेली व्यक्ती झोपती का कधी? बघितली तुम्ही डिप्रेशन वाली झोपलेली व्यक्ती? कायम काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल चालू असते त्याचं. अगं कसं करायचं, अरे कसं करायचं, तेव्हा डिप्रेशन आहे. हालेलुया. पण तुम्ही मात्र शांत आहात कारण तुमचं हृदय देवासोबत कनेक्टेड आहे आणि बेस्ट आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आनंद देते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूचा आत्मा आपल्यामध्ये, जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळी. वचन काढूया आपण पुढचं. काही लोकांसाठी पैसा आनंद असतो, माहिती तुम्हाला, आणि खरंच पैसा आनंद देतो बरं का. खरंच पैसा आनंद. ज्याला तुम्हाला खरं सांगू, डिप्रेशन असं काही आजारच नाहीये म्हणून त्याच्यावर औषध मिळत नाही. कधी बघितलं डिप्रेशनसाठी गोळ्या? डॉक्टर तुम्हाला डिप्रेशनसाठी खरंच गोळ्या देत नाही, तो तुम्हाला झोपून ठेवतो. काय देतो? झोपेची गोळी देतो, मग तो झोप, म्हणजे तुला डिप्रेशनच येणार नाही. आणि ही सकाळी झोपती आणि उठल्यावर, कारण औषध काम करत नाही, काम करत. तुम्हाला सांगू, डिप्रेशन वाल्याला व्यक्तीला पैसे नेऊन द्या, 2 मिनिटात डिप्रेशन गायब. हालेलुया. नाही बघितलं तुम्ही? तुम्ही लोकांची निराश आहे, मी तुम्हाला गॅरंटी देते, करोड रुपये जर तुम्हाला कोणी दिले, दुसऱ्या मिनिटात तुमचं डिप्रेशन निघून जाईल. तुमच्यात तरतरी तुम्ही डान्स करायला व्हेरी गुड. कारण बायबल सांगतं पैशाने सर्व काही साध्य होतं. हालेलुया. होतं का? उपदेशक म्हणतो पैशाने काय होतं, म्हणजे मला पैसा थोड्या फार प्रमाणात आनंद देतो. हालेलुया. जर मला तो कंट्रोल करता आला, व्यवस्थित हाताळता आला, तर तो तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदाचं कारण ठरतो. प्रेज द लॉर्ड. पैसाच माझ्यासाठी आनंदाचं काम नाही करत, पैसा माझ्यासाठी आनंदाचं काम करतो. शेजाऱ्याला सांगा मोठ्याने, पैसाच मला आनंद देत नाही, थोडाफार पैशाने मी आनंदित होते. डेकर कर्ज असेल आणि कुणीतरी म्हटलं ब्रदर भरा, तुम्ही काय होणार, कशाला आणले असं म्हणतात. व्हेरी गुड प्रभू, तुला खूप धन्यवाद. कुठून आला आनंद? पैशामध्ये होता नाही, तुमच्या हृदयामध्ये होता. हालेलुया. आणि बायबल सांगतं की पैशाने आपण आनंदी होऊ शकतो. हालेलुया. पण गमक याच्यात आहे की पैसाच तुमचं सर्वस्व होऊ नये. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाने धरून ठेवलंय, माहितीये तुम्हाला, मंडळीसाठी, तुमच्या जीवनासाठी. कारण बायबल देवाची इच्छा आहे की तुम्ही आनंद कसा घ्यायचा आणि कसा टिकून ठेवायचा हे पहिला शिक. नाहीतर आज येईल आणि उद्या गायब झाल्यावर तू परत दुःखी होणार आहेस. समजतंय? खूप लोकांच्या जीवनामध्ये मी बघितलंय, आला हवा हाताळायचं समजलं नाही, भुर दिशेने उडून गेला. आता पण हॅलो, तुम्हाला आनंद हाताळता आला पाहिजे, तुम्हाला पैसा हाताळता आला पाहिजे. म्हणून प्रभूनं काही गोष्टी आपल्या हातामध्ये ठेवल्या. पण जर तुम्ही आज हे वचन ऐकाल आणि आनंदी राहण्याचं गमक समजाल की पैशातच माझा आनंद नाहीये, लोकांच्यातच माझा आनंद नाहीये, माझा आनंद फक्त माझ्या नातेवाईकांच्यातच नाहीये, तर माझा आनंद माझ्या हृदयामध्ये आणि देवबापाने तुम्हाला ड्यू केलाय. आज मी त्याला फ्लो मध्ये आणणार आहे. बोलो येशू मसीह की. आणि या दिवसात तुमच्यासाठी पैसा देणार आहे परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नको म्हणणाऱ्याकडे जायचं नाही, पैसे बरोबर नाही असे म्हणणारे फॉल्स प्रीचर म्हणतात. पण खरंच पैसा तुम्हाला आणि मला आनंद देतो हे बायबल सांगते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ओके, पुढे जाऊया आपण, वचन काढूया. स्तोत्र संहिता 1:1. स्तोत्र संहिता त्याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन. वाचा. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही,
तो धन्य. हालेलुया. तुम्ही मला हे वचन का वाचलाय? कारण धन्य या शब्दाचा अर्थ आहे इब्री भाषेमध्ये आनंदी. प्रेज द लॉर्ड. समजून घे. धन्य या शब्दाचा अर्थ काय आहे? मोठ्याने म्हणा ना, आनंदी. हालेलुया. कुठे लिहिलंय? इब्री भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होतं. जर तुम्ही इंग्लिश ट्रान्सलेशन, एम्प्लिफाईड ट्रान्सलेशन मध्ये जर वाचलं तर धन्य या शब्दाचा अर्थ आहे आनंदी. आणि तुम्ही आनंदी का नाही आहात त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलंय त्या ठिकाणी? जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो काय आहे? तो धन्य नाहीये, तो आनंदी आहे. सगळं सांगा, तो व्यक्ती आनंदी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, म्हणजे कुणाच्या मसलतीने चालला पाहिजे? तुम्ही जर रॉंग व्यक्तीचं डिसिजन किंवा काउन्सिल ऐकत असाल तर मी गॅरंटी देते तुम्ही दुःखी असणार आहे. मग तो कुणीही असू देत, कितीही मोठा असू देत आणि कितीही मोठा प्रीचर असू देत, आय डोंट केअर. जर तो व्यक्ती चुकीचं प्रीचिंग असेल, तुमच्या कानामध्ये जर चुकीच्या गोष्टी जात असतील, कारण बायबल असं सांगते की तो काय करत नाही, चालत नाही, त्याच्या मार्गात उभा राहत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, तो माणूस काय आहे? आनंदी आहे. म्हणजे जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही दुःखी असण्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे. कारण आनंदी म्हणजे धन्य आणि धन्य म्हणजे आनंदी. आपल्याला धन्य म्हणजे पैसा वाटतो, कारण पैसा असला तर मी आशीर्वादित आहे असं समजतो, पण नो, खरं धन्यता, खरं ब्लेसिंग हे आनंदामध्ये टिकून आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय? तुम्हाला रात्रंदिवस जो मनन करतो, कशाचं? काय होईल, कसं होईल, पैसे कुठून येतील, कसं कर्ज फेडू, कुणाकडून मागू, कुणाला सांगू, कुणाला भेटू, कुणाला बोलू, त्या व्यक्ती दुःखी असतो बरं का. हॅलो, शेजारा सांग, असा व्यक्ती दुःखी असतो. पण जो वचनाचं पहाटे सकाळी उठून 4 वाजता एकदा केलं की दिवसभर करत नाही असं नाही म्हटलेलं आहे. रात्रंदिवस काय करतो? मनन करतो, तो व्यक्ती कसा आहे? आनंदी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुझं दुःख काय आहे, तू दुःखी कशामुळे आहेस? रात्रंदिवस तुला काय करायचंय? कशाचं? म्हणजे काय होईल? म्हणजे मी आनंदी होईल. मी धर्मने एक फोन कॉल आपल्याला दुःखी करू शकतो, माहिती तुम्हाला? सकाळी आला, EMI किती वाजता भरणार तुम्ही? झालं, तुम्ही गेला हवा गेली. काय ऐकलं? कानाने ऐकलं, चुकीचं ऐकलं. पण जर तुम्ही तेच चुकीच्या लोकांच्या सहभागीतेत, उपस्थितीत जर उठला बसला नाही तर गॅरंटी माझी तुम्ही आनंदी असणार आहे. मी ह्या सगळ्या गोष्टीपासून खूप लांब आहे बरं का, खूप लांब आहे. अगदी प्रभूने ठेवलंय मला, मी नाही राहू शकत. देवाची कृपा आहे माझ्यावर की त्याची इच्छा आहे की माझ्या ह्या लेकरांनी आनंदी असावं, म्हणून देवानी पहिल्यापासून मला या सगळ्या बाजारातून काय ठेवले? बाजूला ठेवले आणि रात्रंदिवस त्याच्या मनामध्ये वेळ घालवले असता करणारे सिस्टर तुम्हाला नेहमी आनंदी दिसते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप चर्च मोठा आहे, छान फॅन लागले आणि चांगला ऑर्गन वाजतोय म्हणून मी आनंदी नाहीये. नो, माझं गमक माझ्या हृदयामध्ये आणि माझ्या गमकाचं कारण आहे मी दुर्जनांच्या मसलतीनं चालत, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही. हालेलुया. बसायचं खूप लांब आहे. काय राहत नाही? उभं राहायचं नाही. हालेलुया. जर तुला आनंदी व्हायचं असेल तर तुला उभं राहायचं नाहीये, तुला तिथं बसायचं नाहीये, तुला देवाच्या वचनाचं रात्रंदिवस काय करायचंय? मनन. समजतं? मनन म्हणजे पाठांतर नाही करायचं. हालेलुया. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, सगळं पाठ आहे, पण मनन नसल्यामुळे तुम्ही आनंदी नाहीये. जर तुम्ही मनन करायला शिकाल, पाठांतर सोडून. हॅलो, समजतंय का मी काय बोलते? माईक पेक्षा मोठा आवाज आहे माझा. देवाची कृपा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही मनन कराल, पाठांतर करायचं सोडून, तर तुमचा आनंद कुणी काढून घेऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये गमक आहे, त्याच्यामध्ये एक सिक्रेट आहे, वचनामध्ये एक आनंद आहे जे आपल्याला सदैव आनंदित ठेवतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट, धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि त्याच्या मार्गाचं अजिबात बोलत नाही. तर वचनाचं काय करतो? मनन करतो. तो व्यक्ती काय आहे? आनंदी आहे. आनंदी व्हायचे का? हॅलो, कशामध्ये गमक दिलाय देवबापानी?
मननामध्ये. कशाचं मनन करायचंय? नणंद अशी म्हणली, अशी म्हणली, नशी म्हणली, सासू तशी म्हणली, तशी म्हणली, तशी म्हणली, पास्टर अशी म्हणले, तसे म्हणले, तसे म्हणले, सिस्टर तशा म्हणल्या. हे मनन आहे. हे काय आहे? ह्याला मनन म्हणतात. प्रेज द लॉर्ड. आणि हा करणारा व्यक्ती कसा आहे? सांगा ना शेजारी, दुःखी आहे. तुला काय करायचंय? तुला वचनाचं मनन करायचं. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मस्तकीत चालत नाही, जो पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, तर तो रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मनन करतो. प्रभू मला ती ग्रेस दे, पवित्र आत्म्या माझ्यावरती ये, मला तुझ्या उपस्थितीत घेऊन जा, माझी अश्रू पुसून टाक, मला माझ्या डोक्यामध्ये असं सामर्थ्य दे की मला तुझ्या वचनाचं अंडरस्टँडिंग होईल, मला त्याचं प्रगटीकरण होईल आणि माझ्या जीवनामध्ये एक विशिष्ट आनंद येईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही हे करायला सुरुवात कराल तर तुमच्या सारखे आनंदी जगामध्ये कुठेही नसणार आहे. बोलो येशू मसीह की. आणि कुणी पण तुम्हाला बघेल तो म्हणेल येस, तिच्याकडे बघितलं की बरं वाटतं, आनंदी चेहरा. हालेलुया. असं वाटतं आपल्याला असं म्हणावं म्हणून, नाहीतर दुःखी चेहऱ्याचा येऊन जर इथं प्रीचिंग करायला लागला तर तुम्ही पण दुःखी होणार. म्हणून दुःखी माणसाच्या बरोबर जायचं नाही. हालेलुया. ओके, प्रेज द लॉर्ड. हे होतं तुमच्यासाठी की तुम्ही आणि मी काय आहे, दुःखी का आहे, त्याचं कारण आहे. आणि आपल्याला जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपल्या आनंदाबरोबर टिकून राहायचंय. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एक निर्णय घ्यायचा आहे ठाम की काहीही परिस्थिती असो मी त्या परिस्थितीचा उपभोग घेणार आहे. कसा घेणार आहे? आनंदानं घेणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझं चर्च सगळ्या चर्चपेक्षा एक बेटर आहे. जर ही गोष्ट तुमच्या मनामध्ये तुम्ही ठसवली आणि ती घोकली तर मी गॅरंटी देते तुम्ही आनंदी होणार आहे. हालेलुया. कुरकुर करणारे कधीच आनंदी नसतात, कधीच आनंदी नसतात. ते नेहमी त्याच्यामध्ये दोष शोधतात, त्याच्यामुळे ते दुःखी असतात. पण जर आज तुला कळलं की सगळ्या चर्चमध्ये माझं चर्च, सगळ्या लोकांमध्ये माझी लोक बेस्ट आहे, खरंच ती आत्म्यानं चालतात, खरंच ती प्रार्थना करतात, खरंच ती देवाचं गौरव करतात, ती वचनाला जास्त मान देतात, त्यांना देवाची सेवा करायची आहे ही वृत्ती आहे त्यांच्यामध्ये. या गोष्टी मी सारखं तुमच्याविषयी गोकत असते, म्हणून तुमच्याविषयी अजिबात प्रॉब्लेम नाही मला. मी तुमच्याविषयी आनंदी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण कुरकुर जर करत राहिला, काय ब्रदर आला की असं करतो, आणि सिस्टर तशी, आणि ते पास्टर दादा, नो, तुम्हाला ठाम राहायचंय की नाही मला ह्याचा एन्जॉय करायचंय. मला काय करायचंय? मला याच्यामध्ये आनंद घ्यायचाय, मला याच्यामध्ये आनंद शोधायचा आहे. कारण प्रभूने मला आनंद दिलाय, मी सैतानाला संधी देणार नाही की तो माझ्या हातला आनंद काढून घेईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. वचन काढूया परत एकदा. मत्थेचं पुस्तक 5वा अध्याय 3रं वचन. चला आपण येशू मध्ये संपवणार आहे हे वचन. मत्थे 5:3. जसं मी सुरुवातीला म्हटलं की धन्य या शब्दाचा अर्थ आहे आनंदी. धन्य या शब्दाचा अर्थ आहे, धन्य या शब्दाचा अर्थ आहे. चला मग तुम्हाला रेव्हलेशन आहे परमेश्वराकडून आज परत एकदा. मत्थेचं पुस्तक 5वा अध्याय 3रं वचन सांगतं, जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य. चला, आनंदी कोण असणार आहे? आत्म्याचे दीन ते आनंदी. हॅलो, आत्म्याचे दीन ते स्वर्गाचं राज्य कुणाचं आहे? तुम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त करायचंय ना. तुम्ही दुःखी असून ते मिळवू शकत नाही. मग मला माझा आनंद कसा मिळवायचा आहे? मला माझ्या आत्म्यामध्ये दीन व्हायचंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आत्म्यामध्ये दीन होणं म्हणजे काय? आत्म्यामध्ये दीन होणं म्हणजे काय? जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही निश्चित आनंदी होणार आहे. तुम्हाला माहिती आहे हे घड्याळ आहे. हे काय आहे? घड्याळ. हे घड्याळ माझ्याकडे असे मला असं वाटते 3-4 असतील, आय डोंट नो, 3-4 असतील नक्की असतील, कुठे असतील कोपऱ्यात, मी वापरत नाही. पण हे घड्याळ जर कुणी मागितलं आणि मी त्याला दिलं आणि त्याच्यानंतर जे माझ्या हात होतं त्याला आत्म्याचं दीन म्हणतात. किती लोकांना ह्याच्याविषयी देण्याविषयी आनंद वाटतो? हालेलुया. आत्म्याचं दीन म्हणजे काय माहितीये? ज्याला कुठलीही वस्तूविषयी अटॅचमेंट नाही. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही वस्तूविषयी माझा चमचा, माझी ताटली, माझी गादी, माझी उशी, माझी खुर्ची, तू आत्म्यात दीन नाहीयेस. कारण तुला त्याच्यावरती प्रेम आहे. तुला काय आहे? त्या वस्तूवरती. आणि जो व्यक्ती अशा पद्धतीच्या वस्तूंमध्ये अडकलेला आहे तो आत्म्यामध्ये दीन असू शकत नाही.
हालेलुया. आणि तू आत्म्यामध्ये दीन नसल्या कारणाने तू दुःखी आहेस. शेजाऱ्याला हालेलुया. म्हणून तुम्हाला काय करायचंय? प्रार्थना करता नाही ढीगभर 4 दिवस 40 सगळ्या फालतू प्रार्थना बंद करा आणि प्रभूला म्हणा, प्रभू मला आत्म्यामध्ये दीन बनव. प्रेज द लॉर्ड. कारण जर मी आत्म्यामध्ये दीन आहे तर मी खरा आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. मला चमचा, वाटी, माझं मंगळसूत्र आणि माझं कानातलं, माझं गळ्यातलं, माझं धोपाटण, माझं काय काम करा फलाना ढमकाना याच्यामध्ये जर तुझी गोष्ट लपली आहे आणि कुणीतरी मागत असताना ती अगं बया हे हात मागितलं का काय असं जर तुझी मेंटॅलिटी असेल तर तू आत्म्यात दीन नाहीये. तुला आत्म्यामध्ये दीन व्हायचंय. म्हणून आपण हृदय अजून परमेश्वराला दिलेलं नाहीये आणि परमेश्वराला हृदय न देण्याच्या कारणाने तू दुःखी आहेस. जर देव तुला हृदय मागतो तर हो प्रभू मी तुझं आहे, माझं हृदय घे असं ज्यावेळेस आपण म्हणतो आपण आनंदी होतो. हालेलुया. मी खूप लोकांबद्दल जशी लोटाची पत्नी होती. लोटाची पत्नी तिचं लक्ष कुठं होतं? ते आत्म्यात दीन. तिला मजबूर कालच मानलं एवढं छान आणि हे सोडून जायचं. म्हणून लोक आज प्रभू काय म्हटलं माहितीये? तुम्ही तुमची बायको, मुले, नवरा, लेकरे, घर दार, शेती बाडी बंगला हे सगळं सोडून माझ्या मागे जो येत नाही त्याला माझा शिष्य होता येत. पण जे आत्म्याचे दीन नाहीये हे सगळ्या गोष्टी जे धरून बसले ती लोक कधीच आनंदी नसतात. गॅरंटी आहे माझी. जर तुम्हाला खरा आनंद पाहिजे प्रभूकडून तर प्रभूचं वचन आपल्याला सांगतं की जे आत्म्याचे दीन ते स्वर्गाचं राज्य तुमचे. हालेलुया. कुणीही तुमचं काढून घेणार नाही घेऊ शकत. कितीही सैतानाला किती तुम्हाला बोलवलं पण तुम्ही आत्म्याचे दीन असल्या कारणाने, तुम्हाला वस्तूंवरती प्रेम नसल्या कारणाने, हो प्रभूने मला उपभोगण्यासाठी दिले पण जर तो मागत आहे तर मी त्याला देऊन टाकणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्याविषयी मी झुरणार नाही. मग तो पैसा असेल, वस्तू असेल, तुमच्या घरातली लेकर असेल. देव म्हणला तुझा प्रथम माझा. आज प्रथम कुणीतरी काढून घेईल चर्च मध्ये, कुणीतरी बायबल कॉलेज जाईल म्हणून बायको पळून गेली चर्च सोडून. माहिती तुम्हाला? हालेलुया. माझं लेकरू बापरे चर्च मध्ये नाही ठेवायचं. त्याला माझं ऐकलं पाहिजे. त्यांनी माझं ऐकलं पाहिजे. बायको माझी आहे, मी तिच्यावर सत्ता चालवणार. देवाने तिला ताबा घ्यायचा नाही. माझा नवरा अजिबात चर्चला कामात गेला नाही पाहिजे. त्याला माझं ऐकलं पाहिजे. तू वस्तूंची अटॅच आहे म्हणून तू कधीही आनंदी राहणार नाही. पण आज प्रभू तुम्हाला सांगत आहे जे आत्म्याचे दीन ते धन्य, स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. हालेलुया. दुसरं वचन काय सांगतंय? पाचवा अध्यायाचं 5वं वचन, सॉरी 4थं वचन. जे शोक करीत आहे ते धन्य कारण पृथ्वीचे वतन भोगतील. हालेलुया. पृथ्वीचं वतन कोण भोगणार आहे? शोक करीत आहे. शोक म्हणजे मैत्रीला जाऊन रडायचंय नाही. तुम्ही रडता का प्रभूच्या चरणाजवळ? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जी मी खरं गॅरंटी देतो, जर तुम्ही प्रभूच्या चरणाजवळ रडणारे असाल, जर तुमचा अश्रू परमेश्वर बुद्धीमध्ये साठवणारे असाल तर तुम्ही आनंदी असणार. हालेलुया. ज्यांना प्रभूच्या उपस्थितीत रडू येत नाही अजिबात त्यांना काही वाटत नाही. कशा कुणाविषयी काही वाटत नाही. कुणी दुखलंय, कुणी आजारी आहे, कुणी मरत आहे, कुणी रडत आहे, कोण काय झालंय, कुणाचं काय झालंय काय वाटत नाही. देवा मला तेवढं दे असा म्हणणारा व्यक्ती नेहमी दुःखी असतो. पण जर तुम्ही शोक करत आहात देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या प्रार्थनेमध्ये तुम्ही रडत आहात, तुम्ही अश्रू ढाळतात तर तुम्ही शोक करतात आणि गॅरंटी असा व्यक्तीला प्रभू आनंदी ठेवतो. हालेलुया. माझ्या आनंदी असण्याचं गमक आहे. माझ्या प्रार्थनेमध्ये जास्त शोक असतो आणि जास्त कमी मागणी असते. प्रेज द लॉर्ड. कारण मला माहिती शोक करणारे ते आनंदी. शेजाऱ्याला सांग शोक करणारे ते आनंदी. शोक करणारे ते आनंदी. त्यांना पृथ्वीचं वतन मिळणार आहे. हालेलुया. 5वं वचन. जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. हालेलुया. जे सौम्य मीन्स इंग्लिश मध्ये मीक म्हटलंय. सौम्य या शब्दाचा अर्थ असा आहे किंवा त्याचं प्रगटीकरण असं परमेश्वर करतो. येशू ख्रिस्त स्वतः सौम्य होता. काय होता? सौम्य म्हणजे पॉवर कंट्रोल करण्याचं सामर्थ्य. हालेलुया. पॉवर कंट्रोल. नवरा घरामध्ये पॉवरफुल आहे त्याला अधिकार आहे. एक कानपाडी मारण्याचा बायकोचा आहे ना, कारण तो साहेब आहे ना. हालेलुया. पण पॉवर कंट्रोल ज्याला करता येते त्याला सौम्य म्हणते. प्रेज द लॉर्ड. केस दाखवून काय झोपली होती का? अगं बाई याला सामर्थ्य आहे पण याला कंट्रोल करता येत नाहीये म्हणजे हा सौम्य आणि तो व्यक्ती दुःखी असणार आहे. मी नाही सांगत, बायबल सांग. हालेलुया. तुला पॉवर कंट्रोल करता आली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सांगा आईला सामर्थ्य आहे लेकरांवरती रागवायचं
चिडण्याचं, मारण्याचं. पण जर तुम्हाला ती पॉवर कंट्रोल करण्याचं जर ती ग्रेस मिळाली तर तुम्ही निश्चित आनंदी असणार. हालेलुया. मंडळीमध्ये तुमच्या हातामध्ये पॉवर आहे. काय आहे? पॉवर आहे, पॉवर आहे, पॉवर आहे. पण जर तुम्ही ती कंट्रोल करता, जसा येशू ख्रिस्तानी 30 वर्ष त्याचं सामर्थ्य कंट्रोल केलं होतं. तो 12 वर्षामध्ये सामर्थ्य होता. पवित्र आत्म्याने जन्मला होता. लहान बाळ असताना जर पिंकी असताना पायवर तर लगेच चमत्कार झाले असते, पण त्यानं कंट्रोल केलं. हालेलुया. 30 वर्षापर्यंत आई वडिलांच्या आज्ञेत राहिला, पॉवर कंट्रोल करून ठेवली त्यानं. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो की मी जो मनाचा सौम्य ते सरळ आहे माझ्याकडे या, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो मी तुम्हाला विसावा देईन. प्रेज द लॉर्ड. जो आत्म्याचा सौम्य नाहीये त्याच्या जवळ गेल्याने तुम्ही जास्त प्रॉब्लेम मध्ये येणार आहे. पण जो आत्म्यामध्ये सौम्य आहे त्याच्या उपस्थितीमध्ये जर तुम्ही जाल तर मी गॅरंटी देते तुम्ही आनंदी आणि तुमच्या बरोबर तुमच्या संपर्कात येणारे सगळे आनंदी होणार आहे. हालेलुया. समजते तुम्हाला वचन? पवित्र आत्मा आज आपल्याला सांगत आहे माझ्या आनंदाचं गमक कशात आहे. मी आनंदी का नव्हते? कारण मी चुकीच्या लोकांच्या संपर्कात चुकीचं ऐकत आहे, चुकीचं बोलत आहे, मी वचनाचं मनन करत नाहीये म्हणून. पण आज मला आनंदी होण्यासाठी मी काय करू? तर तुला हे वचन आहे. हालेलुया. पुढचं वचन सांगते जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर काय होईल? दयाळू. दयाळू म्हणजे जरी बायकोनी चूक केली, जरी नवऱ्यानं चूक केली तरी तुमच्या आणि माझ्याकडे ती क्वालिटी पाहिजे, क्षमा केली. हालेलुया. काय केली? पोरांनी चुका केल्या, हा त्याला असं करायचं असतं का? आणि तो किती मोठा झालाय आणि घोडा झालाय आणि एवढी उंची झाली आणि असं. तू दयाळू नाहीयेस. शेजाऱ्याला सांग दयाळू हा. देवबापाने आपल्या पुष्कळ पापांची क्षमा केली. हालेलुया. केली आहे? पुष्कळ केली आहे का? एकच होतं माझं, एकच होतं. नाही नाही, तू पुष्कळ आहेस. हालेलुया. जर माझ्यावर देवबापाने इतकी मोठी दया केली आहे तर माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची मला त्यांच्यावर दया करता आली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर मी दया करीन तर मी काय आहे? ऑटोमॅटिक आनंदाचा फ्लो माझ्या जीवनामध्ये. करून बघा. ज्यावेळेस तुम्ही न घडणारी गोष्ट एखाद्यावर दया करता, त्याच्या चुका तुम्ही अगदी निग्लेक्ट करता, गॅरंटी तुमच्यामध्ये आनंदाचा फ्लो होतो. ऑटोमॅटिक होतो, ऑटोमॅटिक होतो. स्वर्गातून तो परमेश्वर आपल्यासाठी घडवतो. कारण त्यानं काय केली? त्यानं दया केली. बायबल सांगतं दया करणाऱ्यांवर दया होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय सांगतं? जे अंतःकरणाचे, मी जसं म्हटलं की अंतःकरणामध्ये काय आहे? उगम आहे. प्रेज द लॉर्ड. आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध आहे. तर मग अंतःकरणाचे शुद्ध ते आनंदी आहे. हालेलुया. जर मी खूप दुःखी आहे, आपल्याला असं वाटतं जगात माझ्यासारखं वेदना, त्रास आणि दुःख कुणालाच नाहीये, मी एकटाच सोचतो किंवा मी एकटीच सोचते, तर मी गॅरंटी देते तुझं अंतःकरण शुद्ध नाहीये. हालेलुया. आणि तुझं अंतःकरण शुद्ध नसल्या कारणाने तू सगळ्यात जास्त दुःखी आहेस. पण आज प्रभू तुला सांगते की मी तुझ्या अंतःकरणाला चालना देईन, मी तुला ती फ्रीडम देईन. आज जर तू तुझ्या अंतःकरणाला शुद्ध करण्यासाठी प्रार्थना करशील, प्रभू जर शोक करशील, तर गॅरंटी आहे स्वर्गातून तुझ्यासाठी आनंदाचा फ्लो होणार आहे. आमेन. आमेन. माझा आनंद माझ्या हातात दिलाय, कुठेही बाजूला आजूबाजू दिले नाही. शेजारी सांगा. आणि मी तो सैतानाला घेऊ देणार नाही. कारण प्रभूने मला वचनातून सांगितलं की हे सगळं असल्याने मी आनंदी होणार आहे आणि मी ह्याचं मनन करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे अंतःकरणाचे शुद्ध ते ऑटोमॅटिक देवाला पाहणार. आनंदी माणूस. रॅप्चरचा अर्थ काय? आनंदी. रॅप्चरचा अर्थ काय? हा रॅप्चरचा अर्थ आनंदी आहे. आनंदी व्यक्तीला प्रभू घेऊन जाणार आहे. परत एकदा शेजाऱ्याला सांग. म्हणून ते 12 वाजलेल्या बाजूला काढ, परत 1 वाजू दे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परत घड्याळ चालू दे. टाक 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 टाक. 1 वाजला, 2 वाजला नाही. काय घड्याळ बंद आहे? घड्याळ सेल संपले वाटतं. हो, तुझं सेल संपले. इकडचं आज तुला परमेश्वर सेल बसवत आहे. तुझं घड्याळ परत सुरू होणार आहे. 12 परत कधीच वाजणार आहे. नेहमी 12 नंतर 1 वाजणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ओके. जे शांती करणार आहे ते शांती करणार. शांती समजतं? भांडण होणार आहे त्याच्यात अजून जायचं. बरोबर बोलतो तू, बरोबर बोलतो तू, तुला करेक्ट आहे. आलं. तू शांती करणार नाही बेटा, तू आग लावणार आहेस. हा पास्टर बरोबर आज काही ऑपरेशन नीट बोलत नाही ना, दुसरा लगेच येतो त्याच्यामध्ये. अरे बरोबर बोलतो तू, तिकडे काही गरज नाही तुला, तू कसला आहेस? शांती करणारा नाहीये. तुला कळलं पाहिजे. नाही असू दे, आज नाही उद्या बदलेल ना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बदलेल ना.
नक्की परमेश्वर बघेल आपल्याला. हालेलुया. जर तू शांती करणार आहेस तर तू आनंदी असणार आहेस. कारण तू दुसऱ्याकडे आग नाही लावलीस तर देव तुला निश्चित आनंदी येईल. पण तू दुसऱ्याचं घर आळायला निघाला तर तू आनंदी होशील का? नाही होणार. म्हणून मला काय करायचंय? जे शांती करणार आहे ते आनंदी. हालेलुया. मग चर्चची लोक काय बोलतात मला माहिती. माझं चर्च चांगलं आहे. मला माहिती आहे माझा पास्टर लोक काय म्हणतात. माझा पास्टर चांगला आहे. मला माहिती आहे सिस्टर विषयी काय म्हणतात. माझी सिस्टर चांगली आहे. मला माहिती आहे मंडळी विषयी लोक काय बोलतात. माझी मंडळी उत्तम आहे. हालेलुया. कारण मला शांती स्थापन करायची. देव कशासाठी आला? प्रभू येशू ख्रिस्त शांती स्थापायला आलाय ना. प्रेज द लॉर्ड. आणि तुमच्यामध्ये येशू आहे. मग तुम्ही काय केलं पाहिजे? शांती स्थापित केली पाहिजे. भांडण लावायचं काम नाही करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही काय असणार आहे? आनंदी असणार. चल 10वं वचन. नीतिमत्वाकरिता ज्यांचा सह झाला आहे. प्रेज द लॉर्ड. कशा करता? नीतिमत्वाकरिता ज्यांचा सह झाला आहे ते काय आहे? आनंदी आहे. झालाय का तुमचा छळ? सारखी प्रार्थना करते. जायचं आजपासून चर्चला. खबरदार जर मला ते करता दिसलीस तर. खबरदार जर तुम्ही असं केलं तर. जर तुमचा छळ होतोय ना तर तुम्ही आनंदी आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अरे आपला देव उलट काम करणार आहे आणि म्हणून आपलं सगळं उलट आहे. तुम्ही मला असं काय छळ करणार कसं काय आनंदी असतो? हो, ज्यावेळेस तुमचा छळ होतो तुम्ही आनंदी असता. करून बघा. पौल आणि सिला आनंदाने ज्यावेळेस त्याला फटके मारले होते, त्यांचा छळ केला होता, आनंदाने ते काय करत होते माहिती? जेलमध्ये शक्य का आनंदाने करतो, पण त्यांच्यामध्ये आनंद होतो कारण त्यांचा छळ झाला होता, त्यामुळे ते आनंदी होते. तुमचा झाला नसेल त्यामुळे कदाचित तुम्ही दुःखी असाल. पण जर तुमचा छळ होतोय घरातून, तुमचा छळ कुठून होणार आहे? सांगा शेजार का घरातून होणार आहे? तुम्हाला आनंद होत दिसत नाही माझ्या चेहऱ्यावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठून होतो छळ? घर में से सुरुवात होने वाली. आणि जर तुम्ही छळ होतोय तर तुम्ही आनंदी. बोलो यीशु मसीह की. बोलो यीशु मसीह की. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा करतात, छळ करतात, त्यावेळेस तुम्ही सर्व प्रकारे वाईट लबाडीने बोलतात, त्यावेळेस तुम्ही धन्य. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी आनंदी काय माहितीये? माझ्याविषयी खूप लोक सकाळी उठल्यापासून सुरुवात असते. माझा मेसेज बघितला, स्टेटस बघितलं की सुरुवात होती लोकांची चर्चा. माझ्याविषयी बोलतात ते. मी आनंदी आहे त्याच्यामध्ये. हालेलुया. तुम्ही आनंदी आहे का? आजपर्यंत तुमच्याविषयी पण बोललं नसेल, पण जर तुमच्याविषयी वाईट लबाडीने कोणतरी बोलतंय तर तुम्ही आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. चेक करा स्वतः. कसं लय गुडगुड मी लय चांगला, सिस्टर लय चांगली, देव लय चांगला, ब्रदर लय चांगला, काय तुम्ही लय चांगलं, लय चांगले. तू दुःखी आहेस आणि तू दुःखी राहणार. पण ज्यावेळेस लोक तुमच्याविषयी वाईट लबाडीने बोलतील त्यावेळेस तुम्ही आनंदी. प्रेज द लॉर्ड. आहे का उलट वचन? आज काहीतरी वेगळं आहे सिस्टर. अरे आम्हाला माहितीच नव्हतं की माझ्याविषयी लोक बोलत होते, पण आज उलट आहे. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये. त्याला एवढं जरी बोललं तर तो दिवसभर घरात पडतो. मला असं बोलावं, मी नाही होत तशी, मी नाही केलं त्याचं वाटोळं, मी नाही. तू केलं, बरं झालं, देवा धन्यवाद आहे. कारण बायबल सांगतो ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस आनंद कर, उल्हास कर. स्वर्गामध्ये तुझं प्रतिफळ मोठं आहे. आता शोधू नका कोण वाईट म्हणते, बोलू द्या, ती बोलत राहणार आहे. हे हालेलुया. जर देवाने तुला आनंद द्यायचं ठरवलंय, 100% तुझ्याविषयी लोक बोलणार. 101% गॅरंटी आहे तुझ्याविषयी सकाळपासून कुठानं चालू होणार. तुझ्याविषयी निंदा करणार, तुझ्या चांगल्या गोष्टीची नाही बघणार, पण तुझ्या सगळ्या चुकीच्या गोष्टीचं गाणं मांडून तुझ्याविषयी बोलणार. त्यावेळेस तू आनंदी होणार. हालेलुया. आनंदी होण्याचं हे रहस्य. आनंदी होण्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी प्रभूनं बायबलमध्ये अगोदरच तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून डोंगरावर लिहून ठेवले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू मला काय सांगत आहे? तू आनंदी आहेस. पुढचं वचन काय सांगतं माहितीये? आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. कारण तुमच्या पूर्वीचे संदेश होऊन गेले ना, त्यांना पण त्यांनी तसाच छळ केला. प्रेज द लॉर्ड. मी काय वेगळी आहे का? नाही. प्रभूनं माझ्या आनंदासाठी या गोष्टी लिहून. आज जर तुम्ही तुमच्या जीवनाकडे बघा, मी प्रभू आनंदी का नाही असा प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्हाला कळू द्या की ह्या सगळ्या गोष्टीची तुमच्यामध्ये कमतरता आहे. पण आज वचनाद्वारे प्रभू तुम्हाला ती उभारी देते. बाकीच्या प्रार्थना बंद करायच्या. 8 दिवस एवढ्या गोष्टीसाठीच शोक करायचा आहे, एवढ्या गोष्टीच मागायच्या. हा आनंद प्रभूकडून मागून बघा. मी गॅरंटी देते तुमच्यासारखा आनंदी आणि ब्लेस कुठंच नसणार आहे. हालेलुया. आशीर्वाद म्हणजे काय माहितीये? ज्यांचं छळ होत आहे, जे शोक करत आहे, जे सौम्य आहे, जे शुद्ध
शुद्ध आहेत त्याला आशीर्वाद म्हटलंय, ना की पैशाला. हॅलो, लग्न झाल्यावर कुणी आनंदी नसतं. नो 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 नो. पण एवढ्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही आनंदी होणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव म्हणे तुमच्या आणि माझ्यासाठी आनंद. आणि आज प्रभूनं तुम्हाला आणि मला इतकं सुंदर आहे. त्यांनी ज्यावेळेस ह्याचं मनन करत होते की प्रभू हे नेमकं काय आहे, सगळं माहितीये, वचन माहितीये, पण एक शब्दाचं ज्यावेळेस प्रगटीकरण मिळालं की आनंद म्हणजे धन्य आणि धन्य म्हणजे आनंद, त्यावेळी खटाखट वचन डोक्यामध्ये उघडली आणि प्रभूला मी धन्यवाद दिला की खरंच प्रभू मी आनंदी असण्याचं गमक मला कळलं, कारण माझ्यामध्ये तुझी कृपा आहे. हालेलुया. आज प्रभू तुम्हा प्रत्येकासाठी ती करू इच्छिते. जर या वचनाला घेऊन तुम्ही आज प्रभू जवळ म्हणाल की प्रभू मला या वचनाप्रमाणे बनव, कारण तुझा आत्मा मला या गोष्टीसाठी आलाय, तुझा आत्मा मला धन्यता देण्यासाठी आलाय, तुझा आत्मा मला खरा आनंद देण्यासाठी आलाय, आणि मी आज निश्चय करते माझ्या जीवनाविषयी की हेच माझं जीवन, हेच माझं चल, हाच माझा पास्टर, हीच माझी भाऊ आणि बहिणी ख्रिस्तामध्ये, मी यांच्यामध्ये एन्जॉय करणारे, मला आनंदी कर. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आपण अशा प्रकारची वृत्ती ठेवू तर आपल्यासारखं सुखी जगामध्ये कुणी नसणार आहे. लोक तुम्हाला बघून म्हणणार खरंच हे आनंदी पात्र आहे, हे खरंच सुखी पात्र आहे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर पुष्कळ पैसा आहे लोकांकडे पण ते दुःखी आहे, खरंच दुःखी आहे. काही लोकांकडे अजिबात नाही म्हणून ते दुःखी आहे, पण मध्यम असो नसो आणि सुखी. हालेलुया. असो नसो मी प्रभू मध्ये काय आहे. आणि म्हणून शेवटी पाऊल काय म्हटला, प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. तुम्हाला माहितीये तो किती संकटातून गेलेला व्यक्ती आहे. पौलाविषयी वाचले तुम्ही, पौलाने पुष्कळ फटके खाल्ले, पौलाने पुष्कळ उपासमार केल्या. पौल म्हणतो मी सगळ्यांची खरवड आहे, मी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करून पण तुम्ही राजे होऊन बसलाय, पण मी कसा आहे, मी भिकारी झालो, तरी पण तो म्हणतो की मी आनंदी आहे. हालेलुया. कारण त्याचा आनंद त्याच्या हृदयामध्ये होता, त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. लोकांसाठी, मारणाऱ्यांसाठी, छळणाऱ्यांसाठी, निंदा करणाऱ्यांसाठी, बोलणाऱ्यांसाठी, खोटं ठरवणाऱ्यांसाठी तो काय होता, सौम्य होता, दया करणारा होता. म्हणून तो आनंदी होता आणि म्हणून तो म्हणू शकला की प्रभू मध्ये सर्वदा काय करा. तो बोला प्रभू मध्ये, प्रभू मध्ये नाही दुःख आहे, तुम्हाला माहित नाही, लय अडचण आहे, लय कष्ट आहे, लय येत नाही, अजिबात काय नाही, जरा जरा केलं की जरा बरं वाटते, पण ज्यावेळेस तू परीक्षा घ्यायला चालू करतो ना त्याच्यासारखं दुःख कुठं बघायला मिळालं. पण तो म्हटला की प्रभू मध्ये सर्वदा. आणि आज प्रभू तुम्हाला परत एकदा सांगतो, प्रभू मध्ये सर्वदा आनंदी करा. तुमच्या परिसराविषयी आनंदी राहा, नवऱ्याविषयी एन्जॉय करा, लेकरांविषयी एन्जॉय करा. कुरकुर करायचं आजपासून बंद करा, कारण जो व्यक्ती कुरकुर करतो स्वर्गातून त्याच्यासाठी श्राप येतो. बरोबर आहे का, आहे का तसं. पण प्रभूने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये क्षमा दिली, त्याने आपल्यावर दया केली, त्याने त्याचं पुत्र रक्त सांडून आपल्याला ग्रेस दिले आणि आज तो आपल्याला आनंदामध्ये घेऊन जाऊ इच्छितो. हालेलुया. या आपण आपल्या पायात उभा राहूया.